अरे काय चाललंय तुझं तुझं लहान मुलासारखं? अगं कधीतरी लहान होऊन बघ ना, किती मजा येते ते. किती दिवस मोठेपणाचं ओझं कॅरी करत बसणार आपण. लहान मुलांचं माहिती ना कसं असतं, त्यांना कसलीच चिंता नसते. उद्याचं टेन्शन नाही, कुठला स्ट्रेस नाही, काही नाही, काही नाही. माझं काय म्हणणं आहे, हे सगळं लेक्चर तू माझे डोळे उघडून पण देऊ शकतोस ना मला? हो, आय एम सॉरी. माझ्या हे लक्षातच आलं नाही आणि खूप गोष्टी आहेत ज्या तुझ्या लक्षात येत नाहीये. तुझं ना गॉड, काही नाही आवडलं? अरे स्टुपिड, कोणाला नाही आवडणार? इट्स सो ब्युटिफुल, इट्स अमेझिंग. अरे पण तुला ना, तुला कोणी सांगितलं, कधी सांगितलं, कसं सांगितलं, हे किती विचारलंस ना मला, तरी मी तुला सांगणार नाही. ओके? एक, दोन, तीन. ओ माय गॉड, आपल्याला तुम्हाला ना ते काजव्यांच्या गावाला नाही घेऊन जाता आलं, पण म्हणून काय झालं, आपण अख्खं काजव्यांचं गाव तर आणू शकतो या इथे. काय केलं म्हणजे नॉर्मल होशील तू? प्रत्येक गोष्टीत कशी इमोशनल होऊ शकतेस? अरे तसं नाहीये ऍक्च्युली. आठवण येते कोणाची तरी. तुझं हेच चुकतंय माहितीये. जी माणसं बरोबर आहेत त्यांच्याशी बोलायचं सोडून दुसऱ्यांचाच विचार करत बसतेस. सो सॉरी. सॉरी, थँक्यू, ओके, यापुढे कधी बोलणार आहेस तू? बोलायचंय, बोलायचंय, पण आता नको. मला पण बोलायचंय. अरे मग बोल ना, तू बोल ना, मी ऐकते. त्या काजव्यांकडे नीट बघितलंस? त्यांच्यामध्ये ना एक अमेझिंग गोष्ट आहे. काय? त्यांच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे. त्याच्या लाईट्स दिसतायत ना तुला, या त्यांच्या आहेत, त्यांच्या स्वतःच्या. आपलं पण असंच असतं ना. म्हणजे म्हणजे आपण कसं वागायचं, काय वाटून घ्यायचं, हे आपल्यावर डिपेंड असावं नेहमीच. आपलं सुख कशात आहे, आपलं दुःख कशात आहे, हे आपण ठरवायला हवं ना. या काजव्यांसारखं बघ ना, ते कोणावरच डिपेंड नाही आहेत ग. एवढी साधी गोष्ट या काजव्यांना कळते, पण आपल्याला कळू नये. मला कळतंय. कळतंय पण वळत नाहीये. एका स्माइल साठी समोर कोणीतरी हवंच का ग? म्हणजे आपलं सुख, आपला आनंद कोणा दुसऱ्यावर डिपेंड का असावा? तुझं सुख, तुझं दुःख हे तुझं तू ठरवायला हवंस. आणि एखाद्या गोष्टीमुळे तुला त्रासच होत असेल तर ती गोष्ट फार चुकीची आहे ग. बस. अरे आता एक शब्दही बोलायचा नाही. पिन ड्रॉप सायलेन्स. ओके? नो 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 सिंगल वर्ड. आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट? येस, गोष्ट. ही गोष्ट आहे न हसणाऱ्या एका राजकन्येची आणि तिला हसवायला आलेल्या एका गरीब मुलाची.
राजकन्या. एक होती राजकन्या जिचं नाव होतं आहा मोटू. बर. एक होती राजकन्या, तिचं नाव होतं मोटू. नाही बोलायचं, नाही हसायचं, सतत एकटं राहायचं, खिडकीत उभी राहून बाहेर बघायचं. कोणी आलंच बोलायला तर फक्त करायचं, रडत रडत जगायचं, कुडत राहायचं. कविता, इंटरेस्टिंग गोष्ट तर पुढेच आहे. कधीच हसेना, कधीच बोलेना. काय करायचं आता हिचं कुणालाच कळेना. मग राजाने एक ते काय ते बोंबलतात ते काय दवंडी. येस, राजाने एक दवंडी पिटवली की जो कोणी माझ्या राजकन्येला हसवून दाखवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. वाव, रिअली? मग कोणी हसवलं राजकन्याला? आय एम शुअर राजकुमारच असेल. राजकुमारच हसवणार ना राजकन्याला. ना, ही गोष्ट जरा वेगळी आहे. ही गोष्ट राजकन्या आणि राजकुमाराची नाही, तर ही गोष्ट राजकन्या आणि बिचाऱ्या मुलाची. येस, करेक्ट. नशीब, लक्षात तरी आलं तुझ्या. तो गरीब मुलगा राजाकडे येतो आणि म्हणतो की मी हसवून दाखवतो राजकन्येला. राजा म्हणतो भले हुशार, वा वा वा. अरे जर हसवलंस माझ्या राजकन्येला तर तुला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल, पण हरलास तर शिक्षेस तू पात्र ठरशील. मग काय झालं? मग काय वेडे चाळे सगळे. डॉक्टर आहेस ना तू? मग काय चाललंय? आणि तसंही राजकन्या काही हसली नाही. असं दे. पकड. अरे म्हणजे काय? प्रेमाने पकड. अरे काय सांग ना. हसू आहे, तुझी स्माईल खूप जपून ठेव. यस. हसलीस की नाही? मॅड आहेस तू, एकदम मॅड. हो येस, आय एम मॅड. पण राजकन्या असली ना, आणि तेही राजकुमाराशिवाय, हे तू अशीच हसत राहा. तुला हसवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी काही. हे मोटू, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्या पास्टचा विचार करण्यापेक्षा
फ्युचरचा विचार कर ना. पुन्हा लेक्चर, घरात आई, इकडे तू. तुम्हाला का कळत नाहीये? आय एम ओके, आय एम ऍब्सोल्युटली फाईन. आणि तुम्हाला वाटतं तितके डिप्रेस आणि होपलेस नाहीये. नाहीयेस ना, पण असं कोण म्हणाल, कोण तू डिप्रेस आहेस, होपलेस आहेस, हे तूच म्हणतेस बघ. म्हणजे मनात आहे ना कुठेतरी. चल, खूप उशीर होतो, जाऊया. झाला विषय बदललास. हे करेक्ट जमता तुला. आता मला तुझ्याकडून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. मला काय जमतं, मला काय नाही जमत याचं. God. हसवलंस ना मला. झालं ना. आता आणखीन काय बाकी आहे? काय करायचंय आणखीन? नाही जमत मला तुमच्या सगळ्यांसारखं असं सतत हसत राहिला. एखाद्याला नाही जमत यार. आणि काय उगीच हसत राहू, म्हणजे असं फेक हसू. अरे असं कोण म्हणाल? आणि आता जे तू हसलीस ते फेक होतं का? ते नव्हतं फेक, पण मी का समजवते तुला? नन ऑफ युअर बिझनेस एनिवेज. काय बोलतेस तू? तुला तरी कळतं का? नन ऑफ युअर बिझनेस? अरे तुला हसवण्यासाठी, तुला नॉर्मल करण्यासाठी, तुझ्या मनातलं जे काही आहे ते बाहेर काढण्यासाठी मी एवढा आटापिटा करतोय, त्याचं तुला काहीच नाहीये. नको करूस ना आटापिटा. व्हॉट? मी सांगितलं का तुला की तू तुझ्या जीवाचा आटापिटा कर, मला हसव? मी बोलले का तुला हे? आणि तू का माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करतोयस? आय एम ओके, आय एम नॉर्मल. आहेत माझे काही इश्यूज, पण ते माझे मी सॉल्व्ह करेन ना. मला नाहीये कोणाची गरज. नका इंटरफेअर करू अरे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये. मोटू, काय झालं तुला? आत्ता बरी होतीस, हे काय मध्येच? तुला का सांगू? प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची गरज आहे का? प्रॉब्लेम काय तुझा? प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. अरे मित्र आहे ना मी तुझा. तू हक्काने सांगू शकतेस ना मला. मित्र? इतकी वर्ष कुठे होतास तू? ना एक मेसेज, ना एक फोन कॉल. मी जगलीये, मी मेलीये ह्याची चौकशी नाही केलेलीस तू इतक्या वर्षात. आणि जेव्हा मी एकटी होते, जेव्हा सगळ्यात जास्त मला तुझी गरज होती, तेव्हा कुठे होतास तू? कुठे होता हा मित्र? आणि आता कशाला आलायस तू परत? जा ना. बघ, मी तुझा मित्र आहे, तू मला हक्काने काही बोलू शकतेस, मान्य आहे मला. माझा फक्त एवढाच प्रयत्न होता की तुझ्या मनात जे काही भरलेलं आहे ते तू घडाघडा बोलून दाखवावं, मन मोकळं करावं. बस तुला होणारा त्रास मला त्रास 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 या शब्दाचा ना मला त्रास होतोय. मी एकदाच सांगते, मी एकदम ओके. मला सिंपतीची गरज नाही. व्हॉट? सिंपथी? ऑफकोर्स. मोनिका बिचारी आहे, मोनिकाला गरज आहे. शिट. मोनिका आता एकटी आहे. मोनिकाला सगळ्यात जास्त सिंपतीची गरज आहे. मला नाहीये सिंपतीची गरज. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का ग? मूर्ख झालीस का तू? मग काय करतोयस तू संध्याकाळपासून? मला कळत नाहीये का? माझ्याकडून वधवून घेण्याचा तुझा हा प्रयत्न मला कळत नाहीये असं तुला वाटतंय का? व्हॉट आर यू डुईंग? यू जस्ट लीव मी अलोन. अरे तू काय बोलते? तुला तरी कळतंय का? कळतंय मला, पण बहुतेक तुला एकदा सांगून काही कळत नाहीये. जा तू. नक्की जा. नक्की जा. आता गेलो तर परत नाही येणार. नको येऊस. नको येऊस प्लीज.
की माझ्याबरोबर असं काहीतरी झालं तर तुझा चान्स आहे. यू जस्ट लीव. आता गेलो तर परत नाही येणार. नको येऊस. मोनिका, मला वाटलं होतं माझ्या इथे येण्याने तुला खूप आनंद होईल. तू माझ्यावर तितकंच प्रेम करतेस जितकं मी तुझ्यावर. पण नाही, तुझ्या आयुष्यात दुसरंच कोणीतरी आहे आणि तुला मला सांगावंसंही वाटलं नाही. मला वाटलं होतं तुला माझ्या आधाराची प्रेमाची गरज असेल, पण तू तुझ्या लाईफमध्ये हॅपी आहेस आणि मला तुझ्या प्रेमाच्या आड यायचं नाहीये. पण मी तुला असंही बघू शकत नाही. सो माझ्याकडे आता एकच ऑप्शन आहे, बॅक टू अमेरिका. Muthu, I can't live without you. So I have to leave you. टॅन. हे घ्या आजी, गरमागरम समोसे आणि मसाला चहा. पिंकी, अगं हे काय? हे सगळं मोनिकाने पाहिलं तर आकाश पाताळ एक करेल ना ती. तिला आवडत नाही हे सगळं. हो आजी, पण हे मी ना अमेरिका रिटर्न म्हणजे आपलं विक्रांत सर आहेत ना त्यांच्यासाठी बनवलंय. त्यांच्यासाठी? म्हणजे मी त्यांना हे सगळं खाऊ घालणार आहे आणि त्यांच्याकडनं मी प्रॉमिस घेणार आहे. आज प्रॉमिस डे आहे ना. कसलं प्रॉमिस? हेच की त्यांना जर हे सगळं आवडलं तर ते मला अमेरिकेला घेऊन जाणार. हे प्रॉमिस घेणार आहे मी. पण अजून ते आलेच नाहीयेत. हो की ग? तेव्हा नाही यायला हवा होता तो. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. आपले अमेरिका रिटर्न सर नाही आले. कोण? विक्रांत सर कुठे आले नाहीत अजून. मला नाही माहिती, कुठे घरी असतील त्यांच्या. ब्रेकफास्ट रेडी? हे काय गरमागरम समोसे आणि मसाला चहा. म्हणजे ते आपले विक्रांत सर आहेत, त्यांना आवडतं ना म्हणून बनवलंय. पण अजून ते आले नाहीत. तिने एकदा सांगितलं ना तिला माहिती नाही. कशाला त्रास देतेस तिला? बाय द वे डॉली, काय झालं? काय झालं बोल. अगं पिंकीने हे बघ ना सगळं काय बनवलंय. सगळं तेलकट आणि स्पायसी. बघितलंय मी. काय डॉली, हे ठीक आहे तुझ्यासाठी? आई, स्टॉप कॉलिंग मी डॉली. असंच ना? मी येते. एक्सक्यूज मी, कॉलेजमध्ये कर. डॉली, डॉली, आजी कुछ तो गडबड है. जर असंच चालू राहिलं ना तर मी एक दिवस ब्लड प्रेशरचा पेशंट होणार. विक्रांत सर फोन पण रिसीव्ह करत नाही, मेसेजला रिवर्ट करत नाहीये. लेक्चर कॅन्सल करू? नको नको, आधीच पोर्शन खूप बॅलन्स आहे. लेक्चर कॅन्सल केलं तर मोनिका मॅम, माझी मीटिंग पण आहे, त्याचं काय करू काय करू? Madam, Any problem? yes. I mean, no. लेक्चर. लेक्चरचं काय? डॉक्टर सचिन, तुमची मीटिंग आहे. हो 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 मीटिंग आहे, पण विक्रांत सर अजून आले नाही. डॉक्टर विक्रांत अजून आले नाही? नाही ना मॅडम, मी त्यांना फोन करतोय पण ते फोनही उचलत नाहीयेत आणि मेसेज ना रिवर्ट करत नाहीयेत. तर मी काय करू? युजली असं कधी करत नाहीत डॉक्टर विक्रांत. मे बी काहीतरी प्रॉब्लेम असेल. एनिवेज, मी त्यांचं लेक्चर घेते इफ यू आर ओके विथ इट. ऑफकोर्स मॅडम, प्लीज. बघ, मी तुझा मित्र आहे, तू मला हक्काने काही बोलू शकतेस, मान्य आहे मला. तुला एकदा सांगून काही कळत नाहीये. जा तू.